सांगली महापालिका अंदाजपत्रकामध्ये वाहनांचे पंक्चर काढायला 5 लाखांची तरतूद आहे आणि सदस्यांना विकास कामांसाठी 4,71,000 रुपयांची तरतूद केली. नगरसेवकांची स्थिती पंक्चरपेक्षा खराब आहे का? नगरसेवक होण्यापेक्षा एखाद्या गावाचा सरपंच झालो असतो तर किमान 25 लाखांचा निधी मिळाला असता. तरतूद केलेले 5 लाख कसे खर्च करायचे यासाठी एक शिबिर तरी आयोजित करा, अशी उपहासात्मक टीका करत महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी संताप व्यक्त केलाय. स्थायी सभापतींनी केलेले बजेट बोगस असून सर्व सदस्यांना विकास कामांसाठी किमान 50 लाखांची तरतूद करावी अशी आग्रही मागणी नगरसेवकांनी केली. दरम्यान नगरसेवकांच्या सूचनांसह अंदाजपत्रक मंजूर केल्याचे महापौर धीरज सूर्यवंशी यांनी जाहीर केले. महापालिकेच्या स्वर्गीय पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात विशेष महासभा पार पडले. महापौर धीरज सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर गजानन मगदुम, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. सभेत नगरसेवकांनी अंदाजपत्रकाची अक्षरशः चीरफाड केले. सदस्यांना विकास कामांसाठी केलेली तुटपुंजी तरतूद, महापौर उपमहापौरांसह गटनेते यांची मर्जी राखण्यासाठी केलेली निधीची खैरात यासह अन्य बाबींचा समाचार घेतलाय. राजेश नाईक म्हणाले, मनपाने उत्पन्न वाढवले पाहिजे, यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. नगरसेवकांना जास्तीत जास्त निधी मिळावा. युवराज गायकवाड म्हणालेत, मनपाचे उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. जगन्नाथ ठोकळे म्हणालेत, समाज कल्याणासाठी एकूण बजेटच्या 5% स्वतंत्र तरतूद करावी. करण जामदार म्हणालेत, गेल्या 2-2.5 वर्षात अनेक विकास कामे प्रलंबित आहेत, त्यासाठी तरतूद करावी. प्रशासन वाहनांचे पंक्चर काढण्यासाठी 5 लाख रुपयांची तरतूद करते. सदस्यांना मात्र विकास कामांसाठी केवळ 4,71,000 रुपयांची तरतूद केले. नगरसेवकांची स्थिती पंक्चरपेक्षा खराब आहे का, असा सवाल उपस्थित केलाय. अभिजित भोसले म्हणालेत, मनपाचे उत्पन्न कसे वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, मनपाच्या धर्तीवर सांगलीतही ऑप्टिकल फायबर गॅस पाईपलाईन कंपन्या, महावितरण यांच्याकडून वार्षिक शुल्क आकारले गेलं पाहिजे. यामुळे मनपाच्या तिजोरीत चांगलीच भर पडेल. प्रभाग 18 मधील नाट्यगृहासाठी 30 कोटींची आवश्यकता आहे. शासनाकडून 25 कोटींचा निधी मंजूर आहे. आणखी 5 कोटींची आवश्यकता आहे. यासाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद करावी. कब्रस्तान, दफनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी निधीची तरतूद करावी. बोगस बजेट कसं चांगलं म्हणायचे? विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी स्थायी सभापतींनी सादर केलेल्या बजेटची सभेत अक्षरशः चीरफाड केले. ते म्हणाले, स्थायी सभापतींनी नगरसेवकांना विश्वासात न घेता बजेट मांडले. यावर नगरसेवक खुश नाहीत. अत्यंत बोगस बजेट आहे, याला चांगलं कसं म्हणायचं, असा सवाल उपस्थित करत चव्हाण म्हणालेत, पाणी प्रश्न मोठा आहे. वारणा उद्धव योजनेसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. नगरसेवकांना विकास कामांसाठी दिलेला निधी चहा पाण्यालाही पुरणार नाही. प्रभाग समित्या व गुंठेवारी समितीसाठी भरीव तरतूद करावी. विरोधी पक्षनेते पद महापौरांच्या समकक्ष आहे. महापौरांना 4.5 कोटींचा विकास निधी आणि विरोधी पक्षनेत्याला 1.5 कोटींची तरतूद केले. हा अन्याय कशासाठी, असा संतप्त सवाल चव्हाण यांनी सभेत उपस्थित केलाय. उपमहापौर गजानन मगदुम यांनीही विकास निधीवरून आक्रमक भूमिका घेतली. व्यासपीठावरून खाली येत त्यांनी कुपवाड शहराच्या विकासासाठी 50 कोटींच्या निधीची तरतूद करावी अशी मागणी केली. ते म्हणाले, ड्रेनेज योजनेमुळे कुपवाड शहराची दुरावस्था झाली, रस्ते खराब झालेत, यासाठी 50 कोटींची तरतूद करायला हवी. याशिवाय कुपवाडमधील सर्व सदस्यांना किमान 20 कोटींचा निधी तरी मिळावा. यावेळी स्थायी समिती सभापती अतुल माने म्हणालेत, सभेत काही सदस्यांनी बजेटवर अज्ञानातून टीका केली. रस्ते, गटारी, बायनेम कामे यातून आता त्यांनी बाहेर पडावे. मनपा क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या सूचनेनुसार बजेट तयार केले. आजपर्यंत क्रीडा महापुरुषांच्या सन्मानासाठी कधीही तरतूद केली नव्हती, ती या बजेटमध्ये केले. राष्ट्रमाता जिजाऊ सकस आहार योजनेसाठी तरतूद केलेली नाही, कारण मनपाचे प्रसूतिगृह बंद आहे. डॉक्टर शरद घाडगे हॉस्पिटल येथे ते स्थलांतरित करण्यात आले. तिथे गेल्या वर्षभरात एकही रुग्ण दाखल झालेला नाही, त्यामुळे शून्य तरतूद केले. हे वास्तववादी बजेट आहे. जमा आणि खर्च यांचा ताळमेळ घालत शहराच्या विकासासाठी तयार केलेले हे बजेट आहे. आज सांगली, मिरज, कुपवाड 2026 ते 2027चं अंदाजपत्र महापालिकेमध्ये सभापतींच्या वतीनं सादर करण्यात आलं. तर 2 दिवस त्यासाठी वेळ दिला की सर्व सदस्यांना बजेटची माहिती घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी 2 दिवस वेळ दिलता. तर त्यानंतर आज सभा घेण्यात आली. या सभेमध्ये, ह्या बजेटमध्ये असं सर्व सदस्यांच्या निर्देशास आलं की लोकांच्या हिताची कुठलीही कामं ह्या बजेटमध्ये धरली गेलेली नाही आहेत. विकासाची कुठलीही कामं ह्या बजेटमध्ये धरली नाही आहेत. आरोग्याबद्दलचा पण विचार ह्या बजेटमध्ये केला नाही आहे. तर अशा ह्या चुकीच्या पद्धतीच्या बजेटवर सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
व सर्व काँग्रेसच्या सदस्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही महापौरांना विनंती केली आहे की हे बजेट जे सादर केलंय त्यामध्ये बदल करून लोकहिताची कामं धरून तर पुन्हा नव्यानं ह्या महापालिकेसमोर सादर करावं अशी विनंती काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे राजमाता जिजाऊ सुदृढ माता सकस आहार. एका ठिकाणी एका बाजूला जिजाऊ मातांचं नाव द्यायचं आणि त्या बजेटला शून्य धरायचं, हे सगळ्यात मोठं पाप ह्या बजेटनं केलं आहे. तर ह्याचा पण आम्ही निषेध करतो आणि सभागृहामध्ये पण आम्ही ठणकावून सांगितलं आहे की अशा पद्धतीची परत चूक होता कामा नये. 2026-27चं स्थायी समितीचं बजेट आठवडाभरापूर्वी महासभेला सादर करण्यात आलं होतं. आजच्या विशेष सभेमध्ये त्या बजेटवर विस्तृत अशी चर्चा झाली, पण काही सदस्यांनी या ठिकाणी हे बजेट बोगस आहे, बजेट व्यवस्थित केलेलं नाही अशी या ठिकाणी त्यांनी अज्ञानातून त्यांच्या या ठिकाणी टीका केलेली आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की बजेट बायनेम तरतूद, काही रस्ते गटारी यांना तरतूद, यातून थोडं बाहेर या, जरा आधुनिकतेकडे जरा वळा. ज्यावेळी आपण बजेट करतो त्यावेळी प्रशासनाला थोडं विश्वासात घेऊन जर आपल्या सांगली महापालिका क्षेत्राचा विकास करायचा असेल तर प्रशासनाची थोडी बाजू समजून घेऊन या ठिकाणी बजेट आम्ही केलेलं आहे. नॅशनल इंटेग्रिटीप्रमाणे ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात बजेटमध्ये, ज्यावेळी आपण कर्ज रोखे उभा करणार आहे, ज्यावेळी आपण हॅमसारख्या योजनेतून पैसे आणणार आहे, अशा विशिष्ट ज्यावेळी पैसे आणणार आहे त्यावेळी विशिष्ट योजनेतून पैसे आणणार आहे, त्यावेळी प्रशासनाच्या सूचनेनुसार, प्रशासनाच्या अभ्यासानुसार आपण त्या ठिकाणी ते बजेट करावं लागतं. आम्ही पुढचा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी बजेट केलेला आहे, पण काहींना थोड्या अज्ञानपणामुळं काही एक गेल्या 8 ते 10 वर्षाच्या अभ्यासामध्ये त्यांना गटरीला पैसे धरले, माझ्या वार्डातल्या बायनेम तरतुदीने किती पैसे दिले, मला कुठला स्थानिक विकास निधी किती दिला, मला कुठला निधी मिळतो, याच्यावरच त्यांचं जास्त लक्ष असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी आमच्यावर बालिशपणाची टीका केलेली आहे बजेटवर. बजेटमध्ये आम्ही आजपर्यंत क्रीडा धोरणासाठी कुठलीही तरतूद धरण्यात येत नव्हती. आज जवळपास 9 कोटी रुपयाची तरतूद आम्ही क्रीडाविषयक धोरणांसाठी या महापालिका क्षेत्रामध्ये पहिल्यांदा धरलेली आहे. कुठल्याही राष्ट्रपुरुषांच्या सन्मानासाठी आजपर्यंत कुठलेही म्युझियम असेल किंवा कुठलीही भाजी मंडई असेल, कुठलेही प्ले ग्राउंड असेल, यासाठी तरतूद केली नव्हती. आजपर्यंत शॉपिंग कॉम्प्लेक्स, फूड मॉल, आजपर्यंत ओपन स्पेस विकसित करण्याचं धोरण कुठल्याही बजेटमध्ये झालं नव्हतं. आज आम्ही शिवसृष्टी असेल, साईसृष्टी असेल, यामध्ये आम्ही शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये भर पडण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी विकासात्मक दृष्टी ठेवून आम्ही काम केलेलं आहे. आज सर्व सदस्यांना, सर्व गटनेत्यांना आम्ही निधी देताना त्या नगरसेवकांची संख्या, त्यांच्या गटाची जेवढे नगरसेवक आलेले आहेत त्या गटाच्या संख्येनुसार आपण त्यांना या ठिकाणी आपण निधी दिलेला आहे. आज काही लोकांनी असा आरोप केला की राष्ट्रमाता जिजाऊ सकस आहार योजनेचं नाव दिलंय पण त्या ठिकाणी त्याला शून्य तरतूद केली आहे. मी त्यांना सांगू इच्छितो, राष्ट्रमाता जिजाऊ सकस आहार योजना ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहामध्ये जे नवजात शिशु जन्माला येतात त्यांना अन्न पुरवठा करण्यासाठी ती योजना आहे. या ठिकाणी आपणास माहिती आहे की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहाचं बांधकाम गेली 3 ते 4 वर्ष चालू आहे. त्या ठिकाणचं ते प्रसूतीगृह बंद आहे आणि ते बंद प्रसूतीगृह डॉक्टर शरद गाडगे यांच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये एकही पेशंट त्या ठिकाणी गेलेलं नाही आणि मिरजेमध्ये एखादा ते दुसरा पेशंट गेलेला आहे. त्या ठिकाणी त्या जो ठेकेदार आहे त्याला 1-2 पेशंटसाठी त्या ठिकाणी तो पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळं या ठिकाणी कुठलाही खर्च त्या ठिकाणी पडत नाही. म्हणून आम्ही ते बजेट न प्रशासनानं उडवता, म्हणजे कट न करता ते बजेट आहे असं ठेवून त्या ठिकाणी आम्ही त्याला शून्य तरतूद धरलेली आहे. हे वास्तववादी बजेट केलेलं आहे. आम्ही फुगीर बजेट, खर्च होत नसताना सुद्धा याच्या आधी जी बजेट होत होती ते खर्च होत नसताना सुद्धा फुगीर बजेट धरले जायचे.
आम्ही वास्तव, जमा आणि खर्च हेच आम्ही बजेट धरलेलं आहे. फुगीर बजेट करायचं असतं तर आम्ही अजून त्यामध्ये बजेट वाढवू शकलो असतो, पण पुढच्या दृष्टिकोनातून, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं बजेट करावं, एक नवीन पायंडा या महापालिका क्षेत्रामध्ये पडावा, एक अभ्यासपूर्ण बजेट आपण या ठिकाणी या महापालिकेमध्ये सादर करावं, या उद्देशानं आपण ते बजेट सादर केलेलं आहे. तेव्हा कुणी जर अज्ञानपणानं जर हे आरोप केले असतील तर त्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास करावा आणि मग आपलं मत व्यक्त करावं. महिला किंवा त्याला तुम्ही विक्रेता असता तर त्या ठिकाणी त्याला दर आकारतो, परंतु मोबाईल टॉवर कंपन्या एक टॉवर बनवतात. एका टॉवरवरती जवळपास 6, 7, 8 कंपन्यांच्या त्या ठिकाणी छत्र लावलेले आहेत. जे टॉवर्सवरती त्यांचे जे सप्लायसाठी आहेत त्याचा वेगळा व्यवसाय नाही तर त्याला आपण घेत नाही. दरवर्षी त्याचं रिन्युएशन आपल्याला होत नाही. पण मी आता मला सांगितलं तसं पीएमसी असू दे, पुणे महानगरपालिका असू दे किंवा पिंपरी चिंचवड असू दे, आता आपल्या बजेटवर आहे तुम्ही काय तरतूद करते त्याच्यावर बोलूया. तर आपलं हे जे उत्पन्न वाढीच्या संदर्भात आपण विशेष मीटिंग घेऊया. बजेट संदर्भात बोललं तर बरोबर ठीक आहे. बजेट संदर्भात तुमचं मला फक्त पहिला काय सांगत होतं की या पद्धतीने आपल्याला तुम्ही 4,00,000 मदतीसाठी सांगितलं कर्मचाऱ्यांनी 4,71,095 दिला तुम्ही पंचर करायला. मग इकडे उत्पन्न वाढीवर लक्ष ठेवा तुम्ही. जर उत्पन्न वाढीवर लक्ष दिलं तर अशा पद्धतीचं काही खेळ करायची आवश्यकता राहणार नाही. मुळात बजेट तयार करत असताना प्रशासनानं आपण कुठे वरती करतो का याच्यावरती पहिलं काम करणं गरजेचं होतं. आणि मग पत्रातून तुमच्या लक्ष करायचं आहे होर्डिंग मधून मिळणारं उत्पन्न तुम्ही सगळं मागच्या आयुक्तांनी सर्व गाडीवर नुकसान केलेलं आहे. त्या होर्डिंगच्या कामामध्ये सुद्धा महानगरपालिकेला चांगले पैसे मिळाले असते, चांगलं उत्पन्न मिळालं असतं. पण मागच्या वेळेला प्रशासनाने दोन चुकलं. अशा पद्धतीच्या प्रकल्पावरून प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल आणि महानगरपालिकेच्या आर्थिक हिताचे निर्णय होत असतील तर माफी साहेब हेही विषय मासाच्या पटलावर तुम्ही घ्या, त्याच्यावर विचार करा आणि पुन्हा एकदा नव्याने आपण जोडून बघा. पण भले तर पीपीपी मध्ये घेऊ किंवा करवाढ करून घेऊ, पण आपल्याला उत्पन्नाच्या बाबतीत विचार करावा लागेल. एनर्जी ऑडिट्स करावे लागतील, ज्यामध्ये आपण सेव्हिंग होतील आणि त्याच्यामध्ये आपलं उत्पन्न आपल्या चूक अशी झाली आहे. आपण 2 वर्ष स्थायी समिती सभापती तत्कालीन संतोष पाटील होते, त्यांनी 160 रुपये स्क्वेअर फीट आम्हाला दिले. होल्डिंगचं बजेट काय होतं 2017चा 165 रुपये आणि आता सगळं किती आहे प्रशासनाचा 33 रुपये 33 पैसे 33 रुपये 33 पैसे 5 पट कमी आला. आपण दर सुधारची समितीची बैठक घ्यायची ना, त्या दर ठरवून देऊ ना आपण त्याची काय करायचं. साहेब दर सुधार समितीच्या तुम्ही घ्या, पण आम्ही जे काहीतरी मुद्दा पण महत्वाचा आहे तर 5 पट कमी नाही. एक तर आपल्याकडे फंड नाही म्हणून प्रशासन सांगते. ज्या ठिकाणी काय कारण आहे नेमकं कुणाला दिलंय किंवा कुणाच्या सांगावरून दिलंय. एक 5 मिनिटं वेळ लावण्याकडे एका माहिती आपण त्याच्यावरून माहिती घ्या. हवं तर त्यांनी पुन्हा त्याच्यावरती विशेष बोलू किंवा झाल्यावरती करूया. बजेटचं संपल्यानंतर वाटलं तर तुम्ही थांबून नसाल प्रशासनाला. तसं महापौरसाहेब यामध्ये एनर्जी ऑडिट जर झालं तर बऱ्या ठिकाणी सेव्हिंग सुद्धा आपण करू शकतो. घरवरती आपण हा सगळ्या त्याच्यावरचा मार्ग आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीवरती आपल्या लक्ष देतो. दुसरी गोष्ट संभाजी महाराजांच्या पूजासंदर्भात आपण स्वतःच खूप आग्रही आहात. सर्व प्रशासनाची किंवा आपल्या समाजाच्या नागरिकांची भावना सुद्धा प्रचंड स्वाभिमानाची आणि जिव्हाळ्याची आत्मीयतेची आहे. आपण त्यासाठी विशेष निधीची तरतूद करून शहराच्या मिरज असेल किंवा सांगली असेल संभाजी महाराजांच्या पूजासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या पूजासाठी ती तरतूद कराल. ती नाही आहे ती राष्ट्रीय अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट अतिरिक्त साहेब आपल्याला प्रशासनामध्ये एमआरडीपीचा प्रोजेक्ट येणार आहे. 711 कोटीचा जवळपास प्रकल्प आहे. निविदा झाली आहे. निविदा होत असताना त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही नावे नवीन तयार करणार ते नावे खाजगी जागेतून जाणार. खाजगी जागेतून जेव्हा ते नावे तयार करायला लागेल तर त्यावेळेला तुम्हाला भूमी संपादनाचा विषय समोर येणार. त्यासाठी नवीन तरतूद तुम्ही ठेवली आहे का? नाहीतर उद्यासाठी प्रकल्पासाठी पैसे नाही म्हणून जर तो प्रकल्प आढळला तर गेली कित्येक वर्ष कदा केला कार्यक्रमाचा जो विस्तारित भाग आहे नेहमीच्या हा तो प्रश्न पुढे सांगणं खूप गरज आहे. परंतु त्यातल्या त्यात यावेळी झाल्यासारखा प्रकार आहे. शामानगरला जी अडचण आहे अशा अडचणी करून ती प्राप्तीच आहे. त्यामुळे बापूसाहेब एमआरडीपीमध्ये भूसंपादना संदर्भात विशेष समोर मिळाल त्यासाठीची तरतूद होणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट प्रभाग क्रमांक 18 मध्ये सन्माननगरला अक्षरशः 5 खुल्या जागेमध्ये